नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे मयुरी सागर पोड्डुखे आणि मी श्री सुखदेवराव अभ्यंकर विद्यालय हंतोडा येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आणि आज आपण जो टॉपिक पाहणार आहे तो टॉपिक म्हणजे डिफरन्स बिटवीन स्क्वेअर अँड रोम्बस। आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला काय स्क्वेअर आणि रोम्बस पण माहित नाही आहे का? असं काही नाही आहे, तुम्हाला माहित आहे पण त्याच्यामधला फरक माहित नाही आहे। तो फरक आपण विदिन अ सेकंड अगदी जस्ट एका मिनिटात कसा लक्षात ठेवू शकतो ते आता आपण पाहणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर म्हणजे काय? बस फक्त एक चौरस काढला की झाला स्क्वेअर, नाही का? हा झाला आपला स्क्वेअर, याला आपण नाव देऊन देऊ ए बी सी आणि डी। ओके, हा झाला आपला स्क्वेअर। मग स्क्वेअर म्हणजे काय? तर ज्याच्या सर्व साइड सारख्या असतील त्याला म्हणतो आपण स्क्वेअर। म्हणजे ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, सर्व साइड कशा सारख्या। म्हणजे ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ही 5 म्हणजे चारही साइड कशा असतील आपल्या इक्वल असतील। आणि त्यानंतर हा जो प्रत्येक अँगल असेल, हा अँगल काय असेल? 90 डिग्री। हा प्रत्येक अँगल जर 90 डिग्री असेल तर झालंय। म्हणजे काय आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? सर्व बाजू सारख्या आणि सर्व अँगल सारखे। म्हणजे ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। आणि याचे जे डायगोनल्स असतात हे काय असतात? परपेंडिक्युलर बायसेक्टर। हे जे डायगोनल असतात हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, पण रेक्टँगलचे नसतात। हे एक लक्षात घेऊन घ्या की रेक्टँगलचे जे डायगोनल असतात ते परपेंडिक्युलर बायसेक्टर नसतात। तर फक्त जे स्क्वेअर असतात ते या स्क्वेअरचे जे डायगोनल असतात हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात। तर बघा आता आपण डेफिनेशन पाहूया, काय म्हणते डेफिनेशन मध्ये? अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ ऑल ऑफ इट्स साइड्स आर इक्वल। दिसतंय का सर्वांना? ह्या बघा, ह्या साइड ज्या आहे या ऑल साइड कशा आहेत? इक्वल आहे। अँड ऑल ऑफ इट्स अँगल्स आर राईट अँगल। आणि याचा जो प्रत्येक जो अँगल आहे हा अँगल कसा आहे? याचा राईट अँगल आहे। आता बघा दुसरी डेफिनेशन जे पाहणार आहे ती पाहणार आहे आपण रोम्बसची। आता रोम्बस म्हणजे काय म्हणते बघा? अ क्वाड्रिलॅटरल इन व्हिच ऑल 4 साइड्स आर इक्वल इन लेंथ। म्हणजे ज्याच्या सर्व चारही बाजू, बघा हा झाला आपला रोम्बस। आता याच्या चारही बाजू कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे सारख्या आहेत। तर हा झाला आपला रोम्बस। म्हणजे स्क्वेअर आणि रोम्बस यामध्ये काही फारसा डिफरन्स नाही आहे। बघा फक्त या स्क्वेअरला मी थोडंसं ट्विस्ट केलं, थोडंसं हलवलं तर याचा बनला हा माझा रोम्बस। तर या रोम्बसचं नाव आहे ए बी सी आणि डी। याच्या पण ऑल 4 साइड्स आर कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहे। फक्त बदल कुठे होतोय की याचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्री आहे आणि याचं काय आहे तर अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आहे। म्हणजे हा अँगल म्हणजे अँगल ए आणि अँगल सी हे दोन कॉन्ग्रुएंट आहे। त्यानंतर अँगल डी आणि अँगल बी हे जे दोन अँगल आहेत हे कॉन्ग्रुएंट आहे। आणि बघा यामध्ये जे डायगोनल असतात ते परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात। हे झाले याचे हे डायगोनल। तर बघा हे आपण आता एका डायग्रामच्या म्हणजे एका मॉडेलच्या स्वरूपात सुद्धा पाहू। बघा आता हा जो काढला आहे हा झाला आपला स्क्वेअर। म्हणजे ए डी सी ए बी सी डी हा जो दिसतोय ना तुम्हाला, हा झाला आपला स्क्वेअर। बघा याच्या सर्व साइड म्हणजे ही वरची साइड ही आणि या बाजूच्या दोन्ही साइड, तर या ज्या साइड्स आहेत ह्या कशा आहेत? या सर्व ज्या काही साइड आहेत त्या कशा आहेत? सारख्या आहेत। आणि याला जर मी थोडंसं असं सरकवलं तर काय होईल? याचा बनला आपला हा रोम्बस। मग या रोम्बस मध्ये सुद्धा काय आहे? साइडमध्ये कुठलाच बदल झालेला नाही आहे। साइड तर ॲज इट इज आहे, फक्त त्यांनी फक्त आपली जागा चेंज केलेली आहे। आणि त्यानंतर याचे जे अँगल राहतात हे अपोजिट अँगल जे राहतात, म्हणजे अँगल ए आणि अँगल सी हे जे दोन अँगल आहेत हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे। आणि त्यानंतर अँगल बी आणि अँगल डी हे जे दोन अँगल आहेत हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत। तर अशा प्रकारे आपण स्क्वेअर आणि रोम्बस यामधला आपण डिफरन्स पाहू शकतो। धन्यवाद।